ज्ञानेश्वर देवरावजी काकडे. माझा बांधकाम व्यवसाय आहे आणि माझी वानाडोगरी इथे शेती आहे. आणि त्या शेतीवरती श्री मुन्नाजी यादव व कमलेश हिराणी यांनी अवैध कब्जा करण्याचा दोनदा प्रयत्न केला. आता पण परवा दिवशी सुद्धा तोच प्रयत्न केला आणि माझ्या माणसाला तिथे मारहाण केली. आणि ते नेहमी सांगतात की मी सीएमचा माणूस आहे, माझं कुणी काही बिघडू शकत नाही, मला माहिती आहे काय करायचं आहे. सीएम साहेबांचा नावाचा दुरुपयोग करून ते लोकांवरती जबराई करतात, लोकांना धमक्या देतात. त्यांचे 40-50 गुंड आजही आमच्या शेताच्या आजूबाजूला उभे आहेत. रात्रीचे 1:30-2 वाजता शस्त्र घेऊन येतात. रात्रभर मी तिथे त्या शेतावरती होतो. आज मला मग पोलीस प्रोटेक्शन दिलं पोलिसांनी, 2 पोलीस गाडी आहे तिथे. पण हे किती दिवस राहणार? तर त्यांचा या जमिनीवरती अवैध कब्जा करण्याचा गट आहे आणि त्यांचा हा व्यवसाय. याच्या आधी त्यांनी बऱ्याच जागा आहे, तुम्हाला माहितीच असेल. परंतु माझी एकच विनंती आहे सीएम साहेबांना, ते स्वतः वकील आहेत आणि त्यांचा हे अशा प्रकारचे कामं नाहीत. मी त्यांना ओळखतो, कारण की मी पण एक संघाचा माणूस आहे, आम्हाला शिस्तमध्ये राहणं आवडते. तर माझी सीएम साहेबांना एकच विनंती आहे की अशा वाल्मिक कराड सारखे नागपुरात तयार होऊ नये, याचीच मला त्यांना विनंती आहे. आणि साहेबांनी याच्याकडे लक्ष घालावं आणि या केसचं मला सहकार्य करावं. माझे पेपर पण मी साहेबांना दिलेले आहे. बस माझं एवढंच म्हणणं आहे आणि मला यापासून संरक्षण द्यावं. कारण की मला मुन्ना यादव 26 मला सगळ्यात आधी मला फोन केला होता त्यांनी की बाबा मला ती आहे 1 मिनिट, ती 12/3च्या आधीची गोष्ट, म्हणजे होळीच्या 1-2-3 दिवसा आधी. आणि मग 12/3ला त्यांनी कब्जा केला त्या जागेवरती. मग मी कंप्लेंट टाकली 12/3ला. त्याचे संदीप पाटील नावाचे त्यांचे व्यक्ती आहे, ते माझ्याकडे आले होते वकील साहेबांच्या ऑफिसला. त्यांनी ते सांगितलं, मी त्यांना सगळे डॉक्युमेंट दाखवले माझे 2009 पासून 2024 पर्यंत, म्हणजे सगळे डॉक्युमेंट त्यांना दाखवले, सगळे गोष्टी मी समजून सांगितलं. आणि त्यामध्ये काय झालं की त्यांनी हे सगळं करत असताना आता 2दा एफआयआर झाली त्यांच्यावर, तरी सुद्धा आज त्यांना भीती काही नाही. ज्या व्यक्तींवरती काल एफआयआर झाली ते आता तिथं आहे. ते म्हणतात मला की तुम्ही पोलीस कशाला बोलवता, तुम्ही फक्त आमच्यासोबत आम्ही निपटतो तुम्हाला. आम्ही म्हटलं काही कायदा सुव्यवस्था आहे का? मला हीच भीती आहे की मला, माझ्या परिवाराला, तिथे राहणाऱ्या लोकांना उद्या जर कमी जास्त झाली, सर्वस्वी जबाबदारी त्या लोकांची राहील. मागणी काय राहणार आहे? मुन्नाजी यादव आणि कमलेश हिराणी. मागणी काय? मागणी एकच आहे की माझं जे जागा आहे ती माझी सुरक्षित राहावी. माझं सदर प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे. न्यायाप्रमाणे जे निर्णय व्हायचं ते होईल. जमीन मालकाने मी बघीन, यांच्याकडे कुठलेही पेपर नसताना हे अशी जारूजबरी कशी काय करू शकतात? 76/1-2-3 मौजा वानाडोगरी, आराजी 10.34. हा 2013 पासून न्यायालय परवा. काय झालं, ही जमीन 2006ला जेव्हा विकली होती त्यांचे आणि राजपूतचे आणि मेहताचे कोटक हे आहे. आणि मैं श्री मूर्छराव देवरावजी काकड़े इनका वकील हूँ। मेरे पास में ये 2-3 साल पहले केस है इनकी कि इनकी ज़मीन मौजा वाना डोंगरी, तहसील हिंगना, जिला नागपुर, खसरा नंबर 76/1, 76/2, 76/3 ऐसी इनकी ज़मीन है। ये ज़मीन में यूएलसी हटाने के लिए मेरे पास में आए थे। तो फिर बाद में इन्होंने बताया कि इनका कोर्ट केस भी चालू है। तो मैंने सारे कोर्ट केस का ब्यौरा लिया, तो उसमें देखा कि यार ये ट्राई पार्टी एग्रीमेंट था। कुशल जी गोड़े, उनकी मिसेस तारा सिंह मेहता, उनका एक पार्टनर और श्री मूर्छर काकड़े +1, इनका यहाँ पे एग्रीमेंट था। ये इसमें स्पेसिफिक परफॉर्मेंस का दावा श्री मेहता जी ने डाला, जिसमें श्री मूर्छराव देवराव काकड़े जो मेरे पक्षकार है, ये इसमें इंटरवेनर है ना, अभी वो उसमें रिस्पोंडेंट है। तो उनमें जो जब उन्होंने स्टे मांगा था एग्जिबिट 5 का, तो उसमें ये बोला गया था कि ये ट्राई पार्टी एग्रीमेंट ये मान्य है, जो 1,95,000 फुट सैंक्शन जगह जो कि करीबन आती है 8 से 8.5 एकड़ में, तो वो छोड़ के आपको स्टे दिया जाएगा। तब इन्होंने मेरे को बताया कि, और मैंने भी वहाँ 1-2 बार जाके देखा कि इनका ही वहाँ पे लॉन का काम चालू है, इन्होंने कुछ प्लॉट्स बेचे हुए हैं, इन्होंने वहाँ पे नर्सरी का काम चालू किया हुआ है। इनके यहाँ पे वो श्रीपाल और उनकी फैमिली गैया लेके रहते हैं। ये वहाँ पे करीबन 20 साल से रहते हैं, ये इन्होंने मेरे को बताया, और ये भी मैं 3-4 साल से देख रहा हूँ। अभी कोर्ट में ये न्याय प्रविष्ट है। फिर मैंने इनको सजेशन दिया कि आप भी एक स्पेसिफिक परफॉर्मेंस का दावा दाखिल करो, क्योंकि आप उसमें रिस्पोंडेंट है,
आप इसमें खरीदने का कर रहे हैं तो कायदेशीर इसमें आपको दावा डालना पड़ेगा। आज उसकी तारीख है, मेरे सीनियर उसमें मेंढे साहब आज उसमें आर्ग्यूमेंट करेंगे। तो लेकिन यहाँ पे ऐसा इवेंट इसके पहले भी हुआ और अभी भी हुआ। इसमें क्रिमिनल एक्टिविटी जो आ रही है, इन्होंने बताया, ये पुलिस वाले सर देख रहे हैं, ये जो गुन्स है, ये गुन्स जो काम कर रहे हैं ये कायदे में नहीं बैठता। ये पुरोगामी महाराष्ट्र है, कायदा है, पुलिस है, प्रशासन है, ये कायदे से होना चाहिए क्योंकि ये सिविल डिस्प्यूट है। इसमें कमलेश ईरानी जो एक्टिविटी करता है, कमलेश ईरानी मेरे ऑफिस भी आया था। कमलेश ईरानी खुद को सेटलर बताता है, बट मेरे हिसाब से कायदा सर्वोपरि है, कायदे के हिसाब से लेना चाहिए। कायदा अगर इनको वहां से वैकेट करता है तो कायदे के हिसाब से इनको पुलिस के माध्यम से वैकेट करना चाहिए। बट इनका पोजीशन वहां पे 20 साल से है, आप किसी को डिसपोजेस नहीं कर सकते क्योंकि इनका एग्रीमेंट मान्य हुआ है माननीय कोर्ट में। 70-80 लोकांना नाव सांगितलं आहे. ते गुंड्या लोकांना सांगितलं रात्री आले. ही घटना कधीची आहे म्हणजे आताच काल परवा 10 तारखेला रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान 10 तारखेला रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान गावाची घटना आहे. रात्री 1 वाजताची. त्यावेळी असं त्याला तेव्हा मारलं नाही बघा माझा फोटो आहे रात्री 1 वाजता ते आमच्या लेआउटला आले. मी तिथं एकच घर आहे, मी तिथंच राहतो. अकरा दिवसापासून तिथंच राहतो. ते अचानक रात्री 1 वाजता आले. 60-70 लोक होते. त्यांना पूर्ण आपलं तांदण भरून सोबत आणतात आणि ते तिथं गेल्यानंतर मग ते आमच्या घरी आले. कमीत कमी 2-2:30 वाजताची गोष्ट आहे. माझे आई बाबा खालचं झोपत होते. त्यांना उचललं पहिले. माझा भाऊ होता तिथं लहान भाऊ. त्याला बघून त्याच्या गच्ची पकडली पहिले आणि त्याच्या हातात ते अवजार वगैरे होते मारण्यासाठी. त्याला दबाव टाकला तर आवाज आले पण मी वरतो माझ्या वरतो आहे. तर मी खालता आलो, मलाही पकडलं त्यांना. मग मला मारलं पाऊस लागलेला मी माझे हात बेंड झाले, फ्रॅक्चर झालेलं आहे. आणि आपण जाण वाचण्यासाठी तिथून पळालो आणि आमचे मोबाईल त्यांना सुद्धा घेऊन घेतला. माझी बायकोलाही त्यांना धमकी दिली आणि छेडखानी केली.